तर नमस्कार मित्रांनो, मी आता चाललोय आपल्या अनुष्का प्लॉटमध्ये. मागचं 2 दिवस मी काय अनुष्का प्लॉटमध्ये गेलो नव्हतं, पण आज म्हणतं कसल्या बरं आपल्या अनुष्का प्लॉटमध्ये गेलं पाहिजे, कारण बागत नाही गेले की बाकीच्या कामात मन लागत नाही. तर 2 दिवस बागत का आलो नव्हतं याचं कारण सांगतो. गुरुवारी आपण बागाला पाणी पाजलं होतं आणि बागाला पाणी पाजल्यावर बागत काही काम चालत नाही, चिखल असतोय आणि मी पण जरा 2 दिवस आजार असल्यामुळे बागत काही येता आलं नव्हतं. आज जरा बरं वाटायला लागले म्हणताना लागलो सगळ्या बागतने फिरायला. बागत आल्यामुळे मला फायदा झाला. ही झाड सापडले मिलीबगचं. आता ही फायद्याची गोष्ट नाही, पण रोगावर नियंत्रण वेळीच करता येईल. पूर्ण या झाडाचं खोड लांडा सगळं ओलं झाले, सगळ्या घडावर मिलीबग पसरलाय. पण आता बघितल्यामुळे मला जरा वेळीच ह्याच्यावर उपचार करता येतील. मी रोज फिरतोय बागत, मागचं 2 दिवस सोडता मला कधी सापडलं नव्हतं झाड, पण आज सहज दिसलं. आता ह्याच्या बरोबर ह्याच्या बाजूच्या आजूबाजू झाड पण मी तपासून जाणार, म्हणजे काय कुठल्या झाडा मिलीबग असला तर त्या झाडांना पण तसं अप्लिकेशन करता येईल. आता हे झाड तर आपल्याला धुवून घेणारच आहे, पण पुढचं आणि कुठली झाड आहेत का ती पण आता फिरून बघणार. आता उद्या या झाडावर इलाज करायला आली, परत झाड हुडकायला लागते म्हणताना या झाडाला काय तर खून करायची होती. मला बागत पोरांचं खेळणं सापडलं, मी आपलं सहज आपल्या झाडाला अडकून ठेवायला लागलोय. म्हणजे परत उद्या आले मला झाड काय लय हुडकायला लागणार नाही. डायरेक्ट खेळण्यापेक्षा आले हे झाड सापडते, आपण ह्याच्यावर डायरेक्ट औषध मारू शकतो. एक झाड मिलीबगचं सापडल्यामुळे जरा मला टेन्शन आलं होतं, म्हणून मी सगळी बाग चापजली. जवळजवळ तास 1.5 तास बागत फिरलो, पण मला दुसऱ्या झाडावर कुठं काय मिलीबगचा प्रादुर्भाव आढळला नाही. त्यामुळे आता उद्या सकाळी येऊन तेवढं झाड स्पॉट अप्लिकेशन करून धुवून घेणार आहे. बाकीच बघायचं पुढच्या पुढे काय करता येईल.